नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी नंबर ऑपरेशन्स अर्थात संख्यांवरील क्रिया. यामध्ये आपण आज पहिला स्तर अभ्यासणार आहोत. काय आहे पहिला स्तर? तर 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही. इयत्ता 5वी पर्यंत आलेल्या मुलाला हा स्तर प्राप्त नसण्यामागे तेथील परिस्थितीनुसार अनेक कारणं असू शकतात. आपल्या वर्गातील मुले या स्तरात राहण्यामागे काय कारणं आहेत याचा अभ्यास करून आपण उपाययोजना करणार आहोत. मुलांना गप्पा मारायला खूप आवडतात. आपण या स्तरातील मुलांसोबत गणिताच्या गप्पा मारायच्या. म्हणजे कशा? तर बघा, याप्रमाणे मुलं आपल्यासोबत बोलत असतात, त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधायचा. काल माझ्या आईने मला एकच लाडू दिला होता, पण मी आणखी एक लाडू ताईकडून घेतला आणि खाल्ला. असे मी काल 2 लाडू खाल्ले. असा हळूहळू संवाद साधताना मुलांना देखील मूर्त वस्तू मोजण्याची संधी द्यायची. मुलांना गोष्टी खूप आवडतात. मग आपण या मुलांना गणिताच्या गोष्टी सांगितल्या तर याचा नक्कीच फायदा होतो. गोष्ट सांगताना आपण मुलांच्या आवडीच्या वस्तूंचा उल्लेख करायचा. मुलांना काय आवडतं? प्राणी, पक्षी, गाड्या, खाऊ, पऱ्या, जादू अशा गोष्टी आपण आपल्या कथेत वापरायच्या. गोष्ट सांगताना प्रत्यक्ष चित्रे, वस्तू दाखवायच्या, मुलांना मोजायला द्यायच्या. म्हणजे बघा, आपण मुलांना अशी गोष्ट सांगायची. बरं का मुलांनो, एकदा काय झालं, एक जादूची बाग होती. त्या बागेत 2 पांढरे शुभ्र ससे राहत होते. त्या दोघांची की नाही खूप दोस्ती होती. एके दिवशी ते 2 ससे बागेत खेळत होते आणि तितक्यात त्यांच्यासारखाच दिसणारा एक पांढरा शुभ्र ससा अचानक प्रकट झाला. तर मग मला सांगा बरं, आता त्या बागेत किती ससे झाले? मुलं मोजून सहजपणे याचं उत्तर देतात. आपण अजून एक उदाहरण पाहूया. शाळेला दिवाळीची सुट्टी लागली होती आणि राजू आपल्या मामासोबत पतंग उडवायला गेला होता. राजूचा लाल रंगाचा पतंग आकाशात उंच उंच उडत होता. तेवढ्यात आकाशात निळ्या रंगाचा आणखी एक पतंग दिसू लागला. मग आता आकाशात किती पतंग झाले? या प्रकारच्या गोष्टी सांगून त्यामध्ये गणित आणायचे, मुलांना मोजायला लावायचे, म्हणजे बेरीज सोपी जाते. अशाच प्रकारे छोटी छोटी गाणी घ्यावीत, ज्यातून मुलांना बेरजेची क्रिया करता येईल. उदाहरणार्थ, बागेत होती एक चिमणी, गात होती गोड गाणी, तिकडून आली दुसरी चिमणी, किती झाल्या सांग राणी. बागेत होत्या 2 चिमण्या, होत्या गोड गात गाणी, तिकडून आली दुसरी चिमणी, किती झाल्या सांग राणी. प्रत्येक वेळी एक एक चिमणी वाढवत जायचे, मुलांना मोजायला सांगायचे. गाणं म्हणत असताना मूर्त वस्तूंचा प्रत्यक्ष वापर करायचा, मुलांना मोजायला लावायचे. आपण एकत्र करतो आणि मोजतो, म्हणजेच बेरीज करतो, हे मुलांच्या लक्षात आणून द्यायचे. तोंडी कृतीसोबत पाटीवर, वहीवर लेखी सराव घ्यायचा. बेरजेचे चिन्ह दाखवून सराव घ्यायचा. मूर्त वस्तू मोजून आडव्या मांडणीमध्ये आणि उभ्या मांडणीमध्ये उदाहरण कसे मांडायचे याचा सराव घ्यायचा. या पद्धतीने गाणी, गोष्टी, गप्पांमधून मुलांना आपण सहज पुढच्या स्तरावर नेऊ शकतो. धन्यवाद.